उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी। पर उपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया। भूत दया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी। शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे। तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 6 चरणाचा आणि वास्तुशांतीच्या निमित्ताने घेतलेला हा अभंग आहे। विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा। श्रीकृष्ण नवीन वास्तूची महापूजा, पेट्रोल पंपाचा वर्धापन दिन आणि आई वडिलाची 75वी साजरी करायची। म्हणजे गंगा यमुना सरस्वती तसा त्रिवेणी संगम आहे, तसा आज त्रिवेणी संगम असा हा कार्यक्रम या चापडगावच्या संत भूमीमध्ये आहे। आज या पवित्र पावन भूमीमध्ये आमचे बंधू श्री माननीय शामराव गीते यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या आमचे बंडू नाना यांची सुद्धा उपस्थिती लाभली आणि आळंदीचं वैभव या अनिल शेठ वडगावकर खास या कार्यक्रमासाठी आळंदीवरून उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। बसा नाना। विठ्ठल विठ्ठल पुढे घे, पुढे घे।
विठ्ठल विठ्ठल शामराव भाऊ गीते, या गीते भाऊ इकडे या. इथे या 2 मिनिटं. सौभाग्यवती चंद्रभागाई मारुती गीते या आई वडिलाच्या पोटी हे पुत्ररत्न जन्माला आलं. गाव सोनुशी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अत्यंत सर्वसामान्य परिस्थिती. आणखी एक भाऊ, ते भाऊ पाठीमागं वारले, पण भावाच्याही मुलीचे लग्न करून दिले. अत्यंत हालाखीची परिस्थिती, गरीब परिस्थिती. पण मला आमचे शामराव भाऊ गीते हे आमचे बंधू आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो. सर्वसामान्य परिस्थितीमधून एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आले, पण एक उद्योग व्यवसाय आणि उद्योजक झाले. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. खरं म्हणजे गीते साहेबांनी सुरुवात केली. आज या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला. पुन्हा त्यांच्याकडं दरवाजे सुद्धा, आपण बंगल्याला जे दरवाजे लावतो त्या दरवाजाची फॅक्टरी आहे. परत एवढंच नाही दरवाजाची फॅक्टरी, त्यांच्याकडं मसाले, मसाल्याचे कमीत कमी 120 प्रकारचा मसाला हा त्यांच्याकडं आहे. 120 प्रकारचे. आणि पुणे, तेथे काय उणे, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मसाल्याचे एवढे प्रकार पाहिले. आणि सगळे प्रकार त्यांनी मला श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवीला दिले. तिथं जेव्हा मी महाप्रसाद बनवला तेव्हा लोक म्हटले, आईसाहेब नेमकं काय टाकलं याच्यात? म्हटलं याच्यामध्ये भक्ती टाकली, भक्ती आणि प्रेम. तसं आमच्या गीते साहेबाचं काम अत्यंत चांगलं आहे, विनम्र आहे. अनेक उद्योग व्यवसाय मी त्यांना बराच वेळा म्हणत असते, गीते साहेब तुम्ही कोणता कोणता व्यवसाय करता, पण त्याच्यामध्ये असं आहे की त्या व्यवसायामध्ये सातत्य आहे. त्यांच्या पेट्रोल पंप हा 5 वर्षापूर्वी सुरू झाला. पंपाच्या उद्घाटनाला पण त्यांनी मलाच बोलवलं होतं आणि आज कीर्तनालाही बोलवलं. पुण्यामध्ये सुद्धा त्यांची मोठी वास्तू उभी आहे, तिथेही उद्घाटनाला बोलवलं होतं. त्यांच्या मुलीच्या पुतणीच्या लग्नालाही बोलवलं होतं. शामराव भाऊ गीते साहेबांचा एकही कार्यक्रम असा नाही की त्या कार्यक्रमाला मला ते बोलवत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमाला ते बोलवतात. एक जसं फॅमिली डॉक्टर असतात तसे त्यांचे आम्ही फॅमिली महाराज आहेत. आणि एक वेगळं नातं आहे. मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. म्हणून मी या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छिल की गरिबीमध्ये जन्माला येणं गुन्हा नाही, गरिबीमध्ये जन्माला येणं गुन्हा नाही, पण गरीब म्हणून जगणं नक्कीच गुन्हा आहे. म्हणून सर्वसामान्य याच्यामधून त्यांनी एवढं उभा केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी उत्कृष्ट अशा कीर्तनकार श्री हरिभक्त परायण आंधळेताई महाराज त्यांच्यासोबत आलेले पंढरी भाऊ. खरं म्हणजे सिन्नरला फार मोठा सप्ताह झाला होता. तिथे आंधळेताईंनी यांनी आम्हाला काल्याचं कीर्तन दिलं होतं. योग आलता. आज त्या सुद्धा महाराष्ट्रभर कीर्तनकार म्हणून फिरत आहेत. सुंदर असं कीर्तन करतात. चांगलं काम आहे. अनेक सप्ताहाचं आयोजन नियोजन करायला लागल्या. आंधळेताई म्हणले, आईसाहेब मी सप्त्याचं नियोजन करते, फक्त तुम्ही कीर्तनाला येत चला. म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. तशाच उत्कृष्ट अशा मृदंग वादक तिकडच्या बीडपासून पुढं जिल्हा आहे सोलापूर, तिकडचा जिल्हा आहे. माहेर तिकडचं आहे पण दिलंय नाशिकला सासर. उत्कृष्ट अशा माझ्या छोट्या भगिनी यशोदाताई, तुम्ही एरवी पाहता की पुरुष मृदंग वाजवतात, पण त्या अशा मर्दानी आहेत की त्यांच्या हातामध्ये सुद्धा कला आहे आणि जबरदस्त मृदंग वाजवतात. त्यांच्यासाठी सुद्धा फार छान वाजवणं आहे त्यांचं. तसेच या ठिकाणी आमच्या सोबत आले हरिभक्त परायण उत्कृष्ट असे गायक विठ्ठल महाराज सांगळे, नारायणगड भगवानगडापासून पहिल्या चालीचे मानकरी फडकरी म्हणून उत्कृष्ट त्यांचं सुद्धा गाणं आहे, छान आहे.
तसेच हरिभक्त परायण या भागाचं भूषण आमचे बंधू हरिभक्त परायण नवनाथ महाराज गडाख, ही एक विभूती फार वेगळी, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. जे नवनाथ महाराज या भागात कोणताही कार्यक्रम असो सप्ताहाला हजर असतात. आणि नवनाथ महाराजांचा स्वभाव, ते कलाकार आहेत पण गुणवान आहेत. काही माणसं गुणवान असतात पण त्याच्यात अवगुण दडलेले असतात, तसं नाही, ते गुणवान आहेत. त्यांच्याही वास्तुशांतीला मी त्यांच्या घरी कीर्तन केलेलं आहे. तसेच हरिभक्त परायण आपल्याच गावचे आव्हाड महाराज शेळके का शेळके महाराज प्रकाश महाराज शेळके. मी एक जणाला विचारलं, ती थोडा नावाचा गोंधळ, हे असं आहे आपलं काय, साधे आहेत का चोपदार? त्याच्यामुळं तर आपली यंत्रणा लुजे, बंदोबस्तच असा आहे, बंदोबस्तच फुटतो त्याच्यामुळे बाकी फुट. तेव्हा आमचे हरिभक्त परायण शेळके महाराजाचा आवाज सुद्धा फार गोड आणि छान आवाज आहे, सुंदर आवाज आहे. त्यांनी सुरुवात केली, त्यांनाही धन्यवाद. तसेच हरिभक्त परायण उत्कृष्ट असे मृदंग वादक सुनील महाराज, त्यांचंही वाजवणं छान आहे. तसेच हरिभक्त परायण वैष्णव महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही छान असं कीर्तन असतं, तेही उपस्थित आहेत. त्यांचे वडील इकडे हरिभक्त परायण तुकाराम महाराज, तुम्हाला पाहून असं वाटतं तुकोबारायांचीच आठवण येते. खरंच तुकोबारायांची वेशभूषा, सर्व पगडी वगैरे सर्व छान आहे. दाढी ओरिजिनलच आहे ना? हा, तेच म्हणलं. ते तुकाराम महाराज, चांगली तब्येत फिब्येत विना चांगलंय. इकडं हरिभक्त परायण सानप महाराज, म्हणजे नामदेव महाराजच आहे ते, त्यांची पगडी नामदेव महाराज. दोघही कुठून शोधून आलेत, मला असं वाटतं तुम्हाला दोघालाही गाडीत टाकून घेऊन जावा, एवढे सुंदर तुम्ही दोघही विनेकरी आहात. तसेच या गावचे आमचे हरिभक्त परायण जय हरी महाराज, ते पण सोनोशीवरून या ठिकाणी आलेत. तसेच सांगळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे सर्व आव्हाड कंपनी, सांगळे कंपनी याच चापडगावची. मग तिकडं शिन्नर आमचे दापूरचे संतोष शेठ, ते सुद्धा दापूरवरून आलेत. दापूरला एवढे मोठे सप्ते व्हायचे, आम्ही 98 पासून दापूरला येतो. रात्री दापूरला सुद्धा नाना संतोष शेठकडे मुक्कामाला जायचा योग आला होता, तेही कीर्तनाला उपस्थित आहेत. तसेच इकडं आमचे सुदामरावजी सानप सोनोशीकर, सुदामरावजी सानप म्हणजे आता येताना आम्ही त्यांची गाडी पाहिली, कमांडर. ही गाडी कधीची माहिती का? या देशाचे लोकनेते, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दिलेली गाडी घेऊन अजून इथं आलेत. अजून गाडी चांगली, त्याच गाडीमध्ये यांची बॉडी अजून बसून जाते. आमचं सानप भाऊ, त्यांनी सुद्धा या भागामध्ये नेहमी आम्हाला कीर्तनाला बोलवण्याचं काम सुदाम भाऊने केलं. सुदाम भाऊ सुद्धा फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. तसेच आपले बंडू नाना चाचला या भागात कार्यक्रमाला कायम येत असतो. नानाची सुद्धा उपस्थिती सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या सगळ्याच क्षेत्रामध्ये नानाचं सुद्धा काम चांगलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे सुद्धा या भागात आणि गावाला आल्यानंतर नेहमी जाणं येणं असतं. तसेच आमचे अनिल शेठ वडगावकर आज खास आळंदीवरून आलेत. महाराष्ट्रामध्ये जेवढी वारकरी संप्रदायाची आमची महाराज मंडळी आहे, श्री क्षेत्र आळंदी, प्रत्येक आळंदीच्या महाराज मंडळीच्या धर्मशाळेला त्यांचं मटेरियल असतं. एवढंच नाही तर अनेक वारकऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत आदर आणि प्रेम असतं. म्हणून खास आळंदीवरून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सगळ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, सर्व मित्र कंपनी गीते साहेबाची उपस्थित आहेत. या ठिकाणी आंधळे साहेब, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. तसेच चॅनलवाले, बरेच चॅनलवाले सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. ते त्यांच्या माध्यमातून, शूटिंगच्या माध्यमातून हे सर्वकडं ऐकायला आपल्याला कीर्तन भेटणार आहे. आमच्यासोबत सुद्धा आलेले चॅनलवाले गोपाळराव त्या ठिकाणी उभे आहेत. दुसरे चॅनलवाले आहेत, काय नाव आहे तुमचे? वाघासारखंच काम तुम्ही करतात. चांगलं काम आहे. या चॅनलच्या माध्यमातून देशभर आपल्याला कीर्तन ऐकायला भेटतात. विठ्ठल 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 विठ्ठल
चंद्रभागा आई मारुती गीते. खरंच या आईचं पुण्य असेल. शीलवान मुलगा जन्माला यायचा असेल तर आईचं पुण्य लागतं. उदार मुलगा जन्माला यायचा असेल तर बापाचं पुण्य लागतं. आणि दानशूर मुलगा जन्माला यायचा असेल तर वंशाचं पुण्य लागतं. मला वाटतं या कुळाचं वंशाचं जय हरी महाराज पुण्य असेल. तुमची सुद्धा उपस्थिती लाभली. आमचे जय हरी महाराज फार साप्त्यामध्ये इकडं तिकडं त्यांचं सुद्धा योगदान चांगलं असतं. त्यांचं नावच जय हरी आणि माणसं बोलतानाही सगळ्याला म्हणतात जय हरी. असं ते जय हरी काम आहे. तेव्हा यांनी हा आणि आमच्या मानभाऊ पंथाच्या आई सगळ्या बसल्यात. आई पण तिकडं मानभाऊ पंथाच्या. आमच्या गीते साहेबांनी कुणाला ठेवलं नाही. मानभाऊ पंथ वारकरी संप्रदाय पेट्रोल डिझेल विचारू नका. मसाले घर सगळं सगळं यांच्याकडे आहे. कथा त्रिवेणी संगमा देव भक्तानी नाम तेथी राम चरण मंदिर. कथा त्रिवेणी संगमा देव भक्तानी नाम तेथी कथा त्रिवेणी संगम. खरं म्हणजे कथा ही त्रिवेणी संगम अशी ही कथा आहे. सगळेजण एकत्रित आलेले आहेत त्या निमित्ताने. असो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. आज गीते साहेबांनी एक वास्तू म्हणून इथे एक छोटासा बंगला बांधलेला आहे. मुळात वास्तू शांती का करायची याच्या पाठीमागचं लॉजिक काय, याच्या पाठीमागचं कारण काय? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, आपण जे घराला वाळू वापरतो, दगड वापरतो, विटा वापरतो, काय असतं ती वाळू नेमकी कुठं पडलेली आहे? ज्या घराला आपण विटा लावतो त्या विटाची माती, कधी कधी त्या मातीमध्ये एखादी माणसं जाळलेली असतात, त्या ठिकाणी हाडं पडलेली असतात, ती जागा अशुद्ध झालेली असते. कधी कधी स्मशानभूमी काही ठिकाणी असतात, तिथली दगड भरायला आणतो आपण, दगड पायाभरणीला. म्हणून याच्यामध्ये पूर्ण नकारात्मक ऊर्जा असते. आणि हे सगळं मटेरियल, अजून हे लाकडं वगैरे असतात, हे सगळं अनेक ठिकाणच्या वस्तू आणलेल्या असतात. मग त्या वस्तू आपल्याला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी जो वास्तू म्हणजे जो दोष असतो तो काढण्यासाठी वास्तू शांती असते. विठ्ठल 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 आमच्या श्रीमती ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, काय नाव? माधवानंद. माधवानंद सरस्वतीजी ताई दिदी त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संन्यासी महाराजही उपस्थित आहेत. आपल्यालाही धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला वारकरी संन्यासी, आता कुंभमेळा जवळच आलाय, म्हणून या कुंभमेळ्यामध्ये सगळ्याचाच मेळ घालायचा आहे. म्हणून सर्वच गीते साहेबांनी सर्व साधू संतांचा इथे मेळ घातलेला आहे. मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची. जया वेगातली मुक्तीची गवाती, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची. जयाने गातानी मुक्तीची गवाती, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची, मेळवली माती वैष्णवाची. मेळविली मांदी वैष्णवाची, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवांची. या ठिकाणी सर्व वैष्णवांची मांदी, आपण देव भक्त संत सगळेच आज एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत.
ज्या ठिकाणी कीर्तन असतं तिथं देव उभा असतो, साधू संत भक्त, शेतकरी वारकरी टाळकरी माळकरी उद्योग व्यवसाय सगळीच लोक आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत. म्हणून आपण विषय मांडला होता की वास्तू शांती ही का करायची आणि घर बांधायचं. आता एक आहे, घर का घराची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टी मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न माणसाला लागतच. कितीही करोडपती असले तर काय चिल्लर किंवा नोटा खातील का पोट भरायला. संतोष शेटकडं रात्रीपासून आमची चर्चा चालली. एक काळ असा होता तुमचं दापूरगाव 98ला अख्खे द्राक्षाचे मळे, एवढे लोक श्रीमंत आणि पैशावाले होते. आज द्राक्ष कमी झाले. मी म्हटलं हे का झालं. म्हटले शेतीमालाला पाहिजे तेवढा भाव राहिला नाही. टोमॅटो केलेत, वालाच्या शेंगा केल्यात, वाल केलंय, अजून कांदे केलेत, पण तरी पाहिजे तेवढा भाव नाही. बघा मला बरं का नाना कधी कधी शेठ प्रश्न पडतो. हे सगळं खरंय पण आपल्या शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचं थोडंसं अवघडच झालंय. बरोबर आहे का नाही. सरकार हिंदुत्वाचं आहे, सरकार धर्माचं आहे, पण नोकरदार लोकाला 7वा आयोग लागू झालाय, पण शेतकऱ्याला काय. बरं तुम्हाला एक मी सांगेन, शेतकऱ्याला खरं शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजेच, पण काय झालंय शेतकऱ्याची एक चूक आहे. शेतकरी आणि वारकरी दोन्ही एकत्रित येत नाही म्हणून तुम्ही लाभापासून लांब येत. युतीच नाही आपली, तुमची नाही ना आमची नाही. आमच्याकडे नका बघू, फक्त सगळ्याच सारखंच आहे. तुम्ही मला सांगा इथं एवढे बसलेले शेतकरी, हे नांदूर शिंगोटे हे सगळीकडं कांदे कांदे कांदेच आहेत. आता ह्या कांद्यांनी काहीच्या डोळ्यात कांद्यांनी पाणी यायला लागलंय कर्जापायी आणि कांद्यांनी काहीचं कल्याण झालंय. आता मला सांगा कधीतरी शेतकऱ्यांनी आपला तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे तहसीलवर मोर्चे काढले का हो. होय आमच्या मालाला हमी भाव द्या किंवा मालाला भाव वाढवून द्या. कधी केलं का तुम्ही. तसं जर आपण 2-4 दिवस आडत बंद ठेवली आणि सरकारला सांगितलं की आमच्या मालाला काहीतरी भाव वाढवून द्या, काहीतरी होईल ना. पण शेतकऱ्याची युती ना, शेतकरी म्हणतो पाठीमागून उघड माझे कांदे घे, त्यांचं होत राहील आंदोलन. असले म्हणजे आपली ही परिस्थिती आहे. आणि आमच्या वारकऱ्याची तेच आहे. आमच्यातली आमच्यात तरी काय मेळ आहे का. यांनी म्हणायचं त्या महाराजाचं काही खरं नाही, त्यांनी म्हणायचं यांचं काही खरं नाही. लोक म्हणते दोघाचं खरं नाही, तिसरेच आणणार कीर्तनाला मग आणि करा तिसऱ्याच्याच हाताने सापता जाऊ दे यांचा. होय प्रत्येक गावात भजनी मंडळात पार्टिशन. आपले तर कसं आहे बरं असेल आहे का नाही. पाहिले तर 10-5 भजने त्याच्यात मेळ जुळत नाही. त्याच्यामुळे आपण खऱ्या लाभाला मुकलेलो आहोत. खरं म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणून विषय याच्यावरून निघाला की अन्न. आज परिस्थिती अशी आहे की अन्न गरजेचं आहे. किती श्रीमंत लोक असले, आता आपण पाहतो मुकेश अंबानीच्या मिसेस वाईफ पत्नी नीता अंबानी, त्यांची सकाळची सुरुवात चहानी होती, ते 3 लाखांनी होती. लोक म्हणतात 3 लाख रुपयाचा चहा नीता अंबानी पितात. नेमकं काय पित असतील. काहीच पित नाहीत. आपण जे पितो तीच पत्ती तीच साखर आहे, फक्त कप 3 लाखाचा आहे. कळालं का तुम्हाला. कपाची किंमत जास्त आहे, साखर पत्ती तीच आहे, फरक काही नाही. माता मौल्यांनो आपण जे अन्न खातो, शेतकरी ज्वारीची भाकरी चपाती खातात आणि शहरचे लोक चपातीलाच म्हणतात घ्या पोळी वाढू का. आपल्याला वाटतं पोळी म्हणजे पुरण आहे का काय, त्याच्यात तर ती तशीच असते चपातीच. पतीची शुद्ध भाषा पोळी, एवढाच फरक, वेगळं काही नाही. पोळी त्याचाच. आपण तांदळाची खिचडी खातो, हे मसाला डोसा खातेत, उत्तापा खातेत तांदळाचा, बाकी काही नाही. पोट भरायला अन्नच लागतं आणि वस्त्र. भले एखाद्या माऊलीची 10 लाखाची साडी असेल माता मौल्यांनो, पण अंग आणि एखाद्याची 500 रुपयाची असेल, पण अंग झाकायला वस्त्रच लागतं. वस्त्र धागा तो कितीचा आहे
याला महत्वच नाही. काही लोकांनी मध्ये सोन्याचा शर्ट घातला, लोकांनी मारून टाकलं. बरोबर आहे का? चालत नाही. अंग झाकायला वस्त्रच लागतं आणि निवारा. आता राहायला घर लागतं, साधूला झोपडी लागती, आपल्याला आश्रम चांगला असतो. आता आमच्याकडे आश्रम आहे, आपल्याकडे आश्रम येतं आणि प्रपंचवाईक लोकांना घर लागतं. आता घर सुद्धा चांगलं असलं पाहिजे, टापटीप. घरामध्ये स्वच्छता असावी, दिशामध्ये घर बांधल्या जावं, ईशान्य कोपऱ्याला पाणी असावं. वास्तुपुरुष आहे. कुठल्या आग्नेय कोपऱ्याला आग्नेय स्वयंपाक असावा, दक्षिण उत्तरेला तोंड करून संडास बाथरूम असावा, पूर्व पश्चिम ही चांगली दिशा आहे. सकाळी उठून सूर्यनारायणाला अर्घ्य देतो, ही पूर्व दिशा आहे. पश्चिम आहे, या दिशेला काही गोष्टी करायच्या नसतात, दिशा पाळा. पण ज्याच्या जीवनाला दिशाच नाही त्यांची दशाच बदलते. काहीच्या आयुष्याला दिशाच नाही. जाना तो जरुरी है क्या लायो तो कुछ भी नहीं, कळायला पाहिजे. पण ज्यांच्या जीवनामध्ये जर लक्षातच येत नसेल काय, तर काय त्याला उपयोग होत नाही. म्हणून बंगला. बरं, बंगला काही लोक वास्तूमध्ये बंगला बांधतात, पण वास्तूमध्ये राहणारी माणसं जर नीट नसली तर वास्तू तरी काय जीव देईल का? बंगल्यात राहणारी माणसं चांगली पाहिजेत ना. होय माता माऊल्यांनो, पतिदेव बाहेरून आले नांदूर शिंगोटेवरून सिन्नरवरून, तर कधीतरी मालकाला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, माठातला थंड पाण्याचा ग्लास भरून द्या. मिस्टर पाणी घ्या, चहा करू का? म्हणजे मालक थोडे शांत होतील ना. का ते अगोदरच गरम होऊन आलेले. बसा दादा बसा. ते अगोदरच गरम होऊन आलेले आणि तुम्ही म्हणायचे आले का फिरून? कधी शांती लागणार आहे घरामध्ये? शांतता ठेवा घरामध्ये सुद्धा. कितीही आम्ही आता महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश गेली 30 वर्ष झालं रोज उठून हेच काम करतोय. बंगले मोठे आहेत, घरं मोठी आहेत, पण घरामध्ये समाधान नाही. समाधान पाहिजे घरात. घरात राहणारी माणसं चांगली पाहिजेत. रोज घरामध्ये, घराच्या समोर बंगला किती मोठा बांधा, बंगल्याच्या समोर तुळशी वृंदावन असावं. घराच्या एका चांगल्या कोपऱ्यामध्ये देवघर असावं. काहीचे देवघर आम्ही किचन मध्ये पाहिलेत. काय फोडणीचा वास देता का देवघराला? या बसा साहेब. म्हणून देवघर चांगलं पाहिजे, घरामध्ये समोर तुळशी वृंदावन पाहिजे. आवड साहेब बसा. ढाकणे साहेब, चांगलं घर पाहिजे ना. रोज आपलं 15 दिवसातून एक एकादशी, पवित्र एकादशी करा. सोमवारासारखं व्रत करा. दारामध्ये कोणी भिक्षुक आलं तर त्याला धर्म करा. त्याला म्हणतात घर. आहे तर घर फक्त घरासारखंच नसावं, फक्त नको तो नुसत्या भिंती. काय त्या भिंतीची गरज आहे? काही लोकांकडे बंगले मोठे आहेत पण वारकऱ्याला प्रवेश नाही. काय करता त्या बंगल्याचं? म्हणून तर श्रीकृष्णाने दुर्योधनाचा मेवा त्याग केला होता आणि विदुराच्या कन्या जाऊन खाल्ल्या होत्या. असं काय करायचं? आणि तुम्हाला सांगू का, घरी सुद्धा लोकांच्या जाताना कोणाच्या घरचं अन्न खावं याला सुद्धा महत्व आहे. बरं ढाकणे साहेब, अन्न कोणाचं खावं याला महत्व आहे. दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुरा खावी, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सन्माननीय
वाजे साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांना सुद्धा धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या वाजवा. या वाजे साहेबांचं नेहमीच धार्मिक कार्य या भागात असल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी ते उपस्थिती लावतात, हजेरी लावतात आणि कार्यक्रमासाठी येतात. आजही त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली आहे. आणि गीते साहेबांनी जे सर्वांना प्रेम दिलंय, त्या प्रेमाच्या याच्यामध्ये सर्वांकडे येण्याचं काम ते करतात. वाजे साहेबांनी सिन्नरला सुद्धा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, सभागृह फार वारकरी भवन फार मोठ्या पद्धतीमध्ये बांधलेलं आहे. आम्ही सुद्धा एक वेळेस त्या वारकरी भवनला गेलेलो आहेत. फार चांगलं काम आहे. आणि वाजे साहेब म्हणजे असं आहे की माणसातली माणसं आहेत, ते जमिनीवर आहेत आणि जमिनीतली माणसं असतात म्हणून त्यांना जमिनीतल्या लोकांचं दुःख कळतं. म्हणून अनेक ठिकाणी ते भेटायला वगैरे येतात, कार्यक्रमाला येतात. दिल्लीचे अधिवेशन वगैरे आता संपलेलं असेल आणि त्या माध्यमातून त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली. विठ्ठल 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 सबसे उंची प्रेम सगाई, दुर्योधनाचं अन्नाचा त्याग केला आणि विदुराच्या कन्या जाऊन खाल्ल्या. माणसं म्हणतात ना, दुष्टाचं अन्न खाऊ नये. बर का शेतकरी मंडळी, दुष्टाचं अन्न खाऊ नये. एक जणाने मोठा असा बंगला बांधला होता आणि त्या बंगल्यामध्ये एका ब्राह्मण देवताला जेवायला बोलवलं. म्हणले या जेवायला. आता हे गेले जेवायला ब्राह्मण देवता. पाठीला पाठ, बसायला पाठ, पुढं चांदीचा पाठ, जेवायला चांदीचं ताट, चांदीची वाटी, चांदीचा ग्लास, सर्वच चांदीचं. आणि जेवण वगैरे झालं. त्या बाईने सर्व थाटमाट केलं. आणि जेवल्यानंतर या ब्राह्मणाची बुद्धी अशी झाली की म्हणले मोठा ग्लास, चांदीचा पाट नको, चमचा पण चांदीचाच होता. म्हणले वाटी चोरायला अडचण नाही. यांनी चांदीची वाटी चोरली, पिशवीत टाकली आणि ब्राह्मण देवता घरी निघून गेले. आता रात्रीच्याला झोपले पण सकाळी उठले. उठल्यानंतर दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लेलं संपलं आणि सुबुद्धी आली. 50 वर्ष झालं आयुष्याचे सात्विक पद्धतीने लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम करतो, कधी चोरून कोणाचा रुपया आणला नाही. पण मी आज त्यांच्या घरी जेवायला गेलतो त्या बंगल्यावर, तिथून चांदीची वाटी मी आणली कशी चोरून, याचा शोध घ्यावा लागेल. गेले ना हे बंगल्यावर आणि रस्त्यालाच उभा राहून आवाज दिला, ताई दरवाजा उघडा. दरवाजा उघडला. हे म्हटले का हो तुमचे मालक काय करतात, काय बिझनेस आहे मालकाचा? ते म्हणले अहो एवढ्या रस्त्यावर नका बोलू, आत या ना. म्हणले काय बिझनेस आहे तुमच्या मालकाचा? अहो म्हणले आमच्या मालकाचा बिझनेस चोऱ्या करायचा आहे. चोऱ्या? हा. म्हणले ते डाकेच टाकतात. आणि म्हणले मग बरोबर आहे ना, त्याच्यामुळे मी तुमचं अन्न खाल्लं म्हणून मला चोरून न्यायची बुद्धी सुचली. मग ती चांदीची वाटी परत दिली आणि ब्राह्मण देवता परत गेले. म्हणून एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, अन्न कोणाच्या घरचं खायचं डोक्यात ठेवा. सज्जना घरचे अन्न बळची खावे मागून, बळची घ्यावे मागून, बळची घ्यावे मागून. सज्जना घरचे अन्न बळची खावे मागून, बळची घ्यावे मागून, बळची घ्यावे मागून. सज्जना घरचं अन्न बळच मागून खावं. हा. पण अन्न जरी नाही मिळालं तर पाणी पण मागून प्यावं. पण दुर्जनाने घरी निमंत्रण दिलं तरी खाऊ नाही. महाभारतामध्ये हेच घडलं. सर्व महाभारताचं युद्ध संपलं. आणि शेवटी
धर्मराजाचं काही मन लागेना. 5 पांडव, द्रौपदी सर्वांना घेऊन आमचे श्रीकृष्ण परमात्मा पितामह भीष्माचार्याकडे गेले आणि मग भीष्माचार्य तत्वज्ञान सांगायला लागले. तेव्हा द्रौपदी हसली. द्रौपदी हसली. हो या साहेब बसा. काकड साहेब या. आम्ही सकाळपासून आठवण करतो तुमची. विठ्ठल काय चाललं होतं आपलं? मग तुम्ही इथं नव्हते ना? नाही. पितामह भीष्माचार्यापर्यंत विषय घ्यालता. मग नाही तर तिथं लक्ष नाहीच ना तुमचं. ते नंबर चालला होता तेव्हा माझं आहे का नाही लक्ष. तेव्हा पितामह भीष्माचार्य, द्रौपदी हसली. पितामह आज तर तुम्ही तत्वज्ञानाच्या गप्पा मारताय, धर्म सांगताय, पण ज्यावेळेस भर सभेमध्ये माझं वस्त्र काढत होते अंगावरचं, त्यावेळेस तुमचं तत्वज्ञान, तुमची विद्वत्ता ही कुठे गेली होती? पितामह यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रौपदी याज्ञसेनी होती द्रौपदी, सौदामिनी तुझं खरंय. त्यावेळेस मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, त्याने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. पण जेव्हा अर्जुनाने मला बाण मारले, त्या बाणातून रक्तस्राव झाला ना, ते दुष्टाचं खाल्लेलं अन्न त्या रक्ताद्वारे बाहेर गेले, तेव्हा आता शिक माझी बुद्धी चांगली झाली. म्हणून ज्ञान सांगतोय. विठ्ठल 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 म्हणून सांगितलं अन्न, वस्त्र आणि निवारा, आहे की नाही? म्हणून अन्नाचंही महत्व आहे. म्हणून वास्तू शांती, वास्तू पुरुषाची पूजा करावी लागते आजच्या दिवशी. आणि आजच्या दिवशी अन्नदान द्यायचं असते. तसं आज इथं अन्नदान सुद्धा आहे. पण जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, धन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. तुमच्याकडे अर्थ असला तर जीवनाला अर्थ आहे, नाही तर अजिबात अर्थ नाही. पैसा कमवा, लोक किंमत देतात. पैसा नसला ना, ताटात जेवणारा मित्र सुद्धा लांब जातो. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, हो दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई, भाई ने सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. नवनाथ महाराजांनी छान गायलं, सब पैसे के भाई आपणा साथी कोई नाही. सर्व पैशाचे भाऊ आहेत, आपला साथी कोणीच नाही. तुम्ही बहीण सुद्धा म्हणते माझा दादा, माझा दादा, पण 1 वर्ष दीपावळीला भावाने नका बहिणीकडे पाहू दे. काय खरंय भावाचं? बरोबर आहे का महिला मंडळ? आणि तुम्ही म्हणता बहिणीचं भावावर शुद्ध प्रेम. सध्या जगाच्या पाठीवर बहीण भावंडाचं नातं जे सर्वात मोठं नातं, रक्षाबंधनाचं प्रेम. पण आता काय प्रेम सांगाव, किती उतू चाललंय. बहिणी भावाच्या प्रॉपर्टीवर दावा टाकायला लागल्यात, एवढं प्रेम आहे बहिणीचं. बरोबर आहे का? इकडं कसं आहे, नातवंड झालेत काही काही बहिणीला, तरी दावा टाकायला लागलेत. पण मी तुम्हाला सर्वांना एक सांगेल, सगळ्या बहिणीनो, तुमच्या घरी जर चांगलं असेल, तुमच्या आई वडिलांनी चांगलं घर दिलं असेल, तर चुकून भावाच्या प्रॉपर्टीवर दावा टाकू नका. आणि भावाने पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं गरिबीमध्ये बहिणीला जर तुम्ही गरीब घरी दिलं असेल
आणि तुम्ही श्रीमंत झाला असाल तर जरूर बहिणीला परत न घेण्याच्या बोलीवर बहिणीच्या मुलीचं लग्न करून द्या आणि बहिणीचं मागं पुढं बघा. दोन्ही पार्ट्याने दोन्ही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. पण गरीब शेतकरी बहिणी उलट चांगल्या. आम्ही असे पाहिलेत, एक तर कमिशनर आहे ज्या बाईचा नवरा, तरी त्यांनी जमिनीवर दावा टाकला. आणि अलीकडे काय झाले, पैशावाल्यालाच हाव सुटली. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे उलट त्यांनाच हाव सुटली. भांडण हे पैशावाल्याच आहे, गरीबाचं कुठे होय. भांडण गरीबामध्ये नाहीच. ज्या बापाने जास्त प्रॉपर्टी कमवली वाद त्यांच्यातच आहे. पैशासाठी पैसा कोर्टात जायला सुद्धा पैसे. पैसा तेरे तीन नाम परशा परशु परसराम. पैसा नसेल तर माणसं म्हणतात बरं आहे का परशा. थोडाफार पैसा आला की परसराम पाटील नातवाचं बारसय देऊ का गाडी पाठवून. असे परशा परशु परसराम. माणूस तोच आहे पण किंमत कशाने वाढली हो, पैशाने. पैसा पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, पैसाही कमवला पाहिजे. पण एक सांगू का, पैशाची गरज आहे तरी पण अनितीने कमवू नका. तेच तुकाराम महाराज म्हणतात, धन पाहिजे पण ते कसं पाहिजे. जोडणी धन उत्तम व्यवहारी. 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 जोडणी उदास विचार वेचकरी. उदास विचार वेचकरी. उदास विचार वेचकरी. उदास उदास विचारे वेच करी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, धनाची गरज आहे पण ते धन कसं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. वा, तुकाराम महाराजाचा शब्द थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. या आमचे सोमनाथ दादा गीते सोनेवाडी सोनुशी इथून तेही आलेले आहेत. या बसा. दिघे पाटलाचं आगमन झालंय. बसा. या दिघे दादा बसा. आमचा पैशाचाच विषय चालला होता, लगेच तुम्ही आलात. पैशाचाच विषय चालू होता. जोडून या धन. बरं का, थोडं इकडे लक्ष द्या. आपलं लक्ष बरंच पांगत इकडे माझ्याकडे बघा. उत्तम व्यवहारे हा शब्द तुकाराम महाराजांनी फार जबाबदारीने टाकलाय. व्यवहार असावा पण कसा असावा, उत्तम. उत्तम व्यवहार करा. लोकांचे 2 रुपये घेतले, आजचं उद्या होऊ द्या पण द्यायची भावना ठेवा, त्याला म्हणतात व्यवहार. काही लोकांना फक्त पैसे घ्यायचे माहितीत, परत द्यायचे माहितीच नाही, त्याचा व्यवहारच खराब. आणि हे
पैसे लोक गावगाड्यातल्या वर्गणी सुद्धा द्यायनात म्हणून गावगावचे सप्ते बंद पडलेत. बरोबर आहे का मी म्हणते ते? कुठं तेच झाले. तसं करू नका. सप्ताह होऊ द्या, काला झाला ना यादी करा आणि मारुतीच्या मंदिरा पुढे लावा ना, कसे सप्ते बंद पडतील. व्यवहार उत्तम ठेवा. व्यवहार, आणि ज्याला नीट व्यवहार कळतो त्यालाच परमार्थ करता येतो. व्यवहाराची आणि परमार्थाची सांगड आहे. व्यवहार बी जुळला पाहिजे. व्यवहार, माणसाला व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान पाहिजे. काही लोक आम्ही बघतो IT इंजिनियर आहेत, पण आई बापा बरोबर लोकांबरोबर कसं वागावं याचा व्यवहारच नाही. काय फायदा आहे? 2-2.5 लाख रुपये महिना पडतोय पण व्यवहारच नाही. शून्य. देव कशाला मानतात? इथून जर त्यांची सुरुवात असेल तर का व्यवहार झाला का? हा, पण तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे जीवनामध्ये. व्यवहार चांगला ठेवा. परमार्थ करा, प्रपंच करा, पण व्यवहार चांगला ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. या बरके दादा, या पुढे या. संपत दादा, आमचे संपत दादा, आम्ही त्यांना भीम दादा म्हणत असतो. या संपत दादा, बरके दादा, या पुढं बस. तेव्हा आपला विषय चालला होता की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. उदास विचारे वेच करी. आणि हा, थोडे विचार उदास ठेवा. उदास असं त्याला चिकटून राहू नका. काही लोकांकडे पैसा आहे पण पैशाला जन्म ठेपे, पैसाच बाहेर काढणार नाहीत. मला काय म्हणायचंय, तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत, सत्याला मदत करा, अनाथ आश्रमाला मदत करा. बरोबर आहे का नाही? गोरगरिबाला दान करा. आमच्यासारख्या महाराजाच्या काही आश्रमाचं काम चालू असलं तर 2-5 रुपये पावती करा. एवढ्या लांबून आलो बीडवरून, कीर्तन झाल्यावर पाया पडा, 2-5 रुपये द्या. लागले बघायला माझ्याकडे, नका देऊ. तसं काही नाही. होय नाना, तसं काही नाही. आम्हाला देवाने भरपूर दिलंय, पण तुमच्याकडे असलं तर द्या. 2-5 हा, आम्ही आपलं ठरवलंय देवस्थानवर. मोठं देवस्थान आहे, सगळ्यांना माहितीच आहे. महाराष्ट्र शासनाने बदल संत भगवान बाबांच्या म्हणजे महाराष्ट्रभर पुरुषाची संस्थानं आहेत, पण महिलांची ती गादी आहे. भीमसिंह महाराजांनी केलेलं. आमच्या तिथे अन्नदान चालतं. 50-55 मुली शिकायला आहेत, येणार जाणार आहेत. आम्ही असं ठरवलंय जास्त घ्यायचेच नाही. इच्छा असेल तर द्या, नसेल तर काही नाही. फक्त आमच्याकडे पावती बुक आहे. फक्त 500 रुपयाची अन्नदानासाठी पावती फाडायची, जास्त काहीच नाही. आणि थोडं थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर आहे का नाही? हा, एवढं काही नसतं. बरोबर आहे का? महाराजाला काय लागतं? मागं न पुढून गोसावी रड. आम्हाला काय, आम्ही संन्याशीच आहेत. पण तुम्हाला एक सांगू का, ही सगळी चैन आहे, सगळी चैन आहे. आम्ही तुम्हाला मागायचं, तुम्ही पुन्हा दुसऱ्याकडून आणाय, म्हणजे शेती कष्ट करायची व्यापाऱ्याकडून आणायचं, आम्ही इथून न्यायचं तिथं घालायचं. बाकी काय नसतं महाराज, काही नाही. कोणी सोबत काही नेत नाही, घेऊन जात नाही. फक्त ही यंत्रणा, ही चैन आहे, ही चालत राहते गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आता GST कशामुळे? होय, GST कशामुळे लागू केली सरकारने? होय दादा, हे सगळं इकडून तिकडं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी ना वसुली. बरोबर आहे का साहेब? ही वसुली आहे. कारण ही यंत्रणा चालवायची. मग लाडकी बहीण योजना आहे, हे सरकारच्या तिजोरीतून पैसे चाललेत ना. किंवा काही शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, काही अनुदान असेल, अनेक गोष्टी, हे सगळी चैन चालत राहते. मग तुम्हाला सांगू का, सर्वसामान्यांपासून ते देशापर्यंत ही यंत्रणा आहे. आणि जसंच इकडं चालतंय तसंच अध्यात्मात बी तेच आहे. हा, गाडीचं एक टायर फिरलं की डिझेलला सुरुवात झालीच. आता इथं डिझेल पंपच आहे. आज डिझेल पंपावरच कीर्तन आहे आपलं. होय सानप दादा, सानप भाऊ.
पंपावरच कीर्तन आहे आपलं काय पण पंपावर जरी कीर्तन असलं तर व्यवहार आहे ना, फुकट थोडं डिझेल जायचंय भरून आपल्याला सगळ्याला. 2-5 रुपये द्यावंच लागतील ना, नाही तर मग त्यांना कसा कार्यक्रम परवडायचा. व्यवहार. आणि याच्यावर तुम्हाला तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगेल. मुदलामध्ये घडे तोटा हा खोटा उदीम. मुदला जर तोटा होत असला तर हा धंदाच खोटा. कुठला करा मग, बर का. तुमचाही धंदा आहे होय, तुमचाही धंदा आहे. डांबर प्लांट हे ते सगळं धंदा आहे. परवडलं तर माणसाला करू वाटतं. काहीचा भाजीपाल्याचा धंदा आहे, पण मशागत करावं तेवढंही निघा ना. काय खरंय. आता तुम्ही म्हणाल हे झाले आमचे धंदे, मग आई साहेब तुमचा धंदा हे आमचं हेच आहे. रोज उठलं की हाच धंदा आहे. दिन रजनी हाची नंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची नंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. आमच्या सारख्या धर्म प्रचारकाचा एकच धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. देवाचं ज्ञानेश्वरी गाथा गीता भागवत जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई सोयराबाई निर्मळाबाई गार्गी मैत्रीय. इकडं संत भगवान बाबा संत वामनभाऊ महाराज ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज नामदेवराय निळोबराय चोखोबा वंका बंका सगळे साधू संतांनी काय केलं हे चरित्र तुमच्या पुढे सांगणं आमचा धंदा. आमचं सुद्धा असं आहे, भाषण केलं तर राशन आहे. बरोबर आहे का. आता इथून आमचं बीड किती आहे हे दादा मला नेहमी म्हणत असते. ताई 250-500 किलोमीटर तेवढ्या लांबून आम्ही इकडे येतो. बरोबर आहे का. तरी तुम्हाला काय वाटतं कसं काय एवढं. आता यायचंय कुठून. तुमच्याकडे यायचं म्हणजे 2 दिवस सकाळचे कीर्तन म्हणजे आम्ही कालपासूनच इथं आलेलो आहेत रात्रीच. सकाळी एवढं तर कवर होत नाही अंतर. सगळ्याच त्याचे महाराज काही नाही. आणि लोकांचा भ्रम असतो की महाराज लोकांना फुकट, अजिबात नाही. आता तुम्ही मला सांगा, बीडवरून आम्ही कालपासून प्रवास करतोय, रात्री मुक्कामी आलोय, आता कीर्तन करायचं, आता इकडं मुंबईकडे जायचंय नाही तर बीडकडे बघू आता कसं कसं नियोजन होतंय ते त्याच्यावर आहे. मंत्रालयात जायचं एखादी फाईल बघायचं तर तिथलाही फोन या म्हणले तर गेले नाही तर निघाली दिंडी इकडे परत चाललेलीच आहे. बरोबर आहे का. दादा म्हणले उद्या जागरण गोंधळ येता का सोनुशीला. म्हणलं आमचं काय काम आहे. म्हणले गोडाचाच गोंधळ आहे. मग गोडाचा गोंधळ असला तर काय होय. जय हरी महाराज. असं काही नाही. तुम्हाला मी कशासाठी ही वास्तविकता सांगितली. इथं आम्हाला पण यावं लागेल, 2 तास कीर्तन करावं लागेल, तेवढा प्रवास करावा लागेल, तेव्हा बुक्का आणि नारळ केलं तरच आवड बाबा. नाही तर तुम्ही म्हणता का ताई तुम्हाला बीडला डायरेक्ट मनी ऑर्डर पाठवून देतो. तसं नाही. या जगामध्ये प्रत्येक जणाला काम केल्याशिवाय दाम भेटत नाही. फक्त कामाचं रूप बदललंय. पूर्वी महिला घरी काम करायच्या शेतात, आता नोकरी करतात. कामाचं स्वरूप बदललंय. एवढाच फरक आहे, काही नाही. प्रत्येकाला आज आपल्याला वाटतं पण देशाचे पंतप्रधान ते सुद्धा कामच करतात या देशासाठी. या जगामध्ये प्रत्येक जणाला काम करावंच लागतं. आणि जो कर्म करतो, जो कर्तृत्व करतो, जो काम करतो तोच जीवनामध्ये मोठा होतो. काम करो ऐसा, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. क्या बात है. असं काम करा की लोकांच्या आठवणीत राहावं. चांगलं काम केलं पाहिजे ना. का काही काम करायचं होय यशोदाताई. काम चांगलं केलं पाहिजे. एक जण सिन्नरच्या बाजारामध्ये एक मावशी बसल्या, सकाळी सकाळी 3 क्विंटल वांगे घेऊन. आणि आले सकाळी सकाळी एक मामा 6:30-7लाच. म्हणले कसे दिले वांगे.
मावशी म्हणल्या मामा 50 रुपये किलो दिले. मग यांनी घेतले 3 किलो वांगे. म्हणले बरं झालं मामा, देवासारखे भेटला. सकाळी सकाळी भवानी केली, शुभ मुहूर्तावर आला, तुमचा हात लागला. आता माझे वांगे लवकरच विकतील, देवासारखे भेटलात. खरंच काय तुम्ही, बरं झालं लवकर आलात, भवानी केली, छान झालं. हे मामा म्हणले मावशी माझं ऐकून घ्या. तुम्ही म्हणले बरं झालं भवानी केली, तुमचा हात लागला. आता तुम्ही मावशी माझ्या हाताचं काय घेऊन बसलात? या हाताने बाप दादाची 100 एकर जमीन विकली. तर वांग्याचं काय घेऊन बसली? असे काही काय कामाची माणसं आहेत. या हाताने काय कोणाचे बांधव कोरले. आता आपल्याकडे तर बांधच राहिले नाही, तुमच्याकडे बिगे आहे का नाही? हा बिगे. आम्ही एक करण, तुम्ही बिगेवर आलात. जमिनी कमी झाल्या. आम्हाला वाटतं तिकडंच डोंगर आहेत, इकडं डोंगर आहेत. काय नाही तसं, थोडंफार पाणी पिणी आहे. हां, काही पाणी आहे, नियोजन आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, पाणी अडवा पाणी जिरवा. सरकारने ह्या ज्या योजना आणल्यात त्या खरंय. शेत तलाव बांध बंदिस्त केलेच पाहिजेत. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला जमलं तोच सक्सेसफुल होणार. आणि नियोजन करा. शेत तलाव असलेच पाहिजेत. आमच्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवले, झाडे लावावी, जलाशय निर्मावी आणि नगर वसवावीत. झाडं लावा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा. हा, झाडाची लावालावी करा, माणसात लावालाव्या नका करू. हा होय, माणसात लावालाव्या लावण्यापेक्षा झाडं लावा, झाडं जगवा. हा, पाणी अडवा, पाणी जिरवा जमिनीमध्ये, याची गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने नियोजन करा. 2 रुपये जवळ ठेवा आणि पैशाचं सुद्धा नियोजन करा. बँक बॅलन्स असलं पाहिजे प्रत्येकाचंच. LIC काढा, मेडिक्लेम करा. आजारी पडलं तर आपल्याला हे होतं, दरवर्षी 10-5 हजार भरायचे. तुम्हाला 5 लाख 10 लाख आजाराला हे आलं तर हे लागतं. इथून पुढं सगळ्यांनीच नियोजन करा. कोरोना पाठीमागा आला, किती हाल झाले लोकांचे. अहो आमचे सुद्धा झाले. तर आम्ही म्हटलं आपल्याला काहीच जोडधंदा नाही, आता करावं काय. महाराज सोडून हे सोडून येतंय काय आम्हाला तरी. काही लोक गेले खुरपायला. आता खुरप कधी हातातच घेतलं नाही तर जाता कुठं खुरपायला. बरं जाणं का व्हायना, लोक म्हणतील महाराज आता ही वेळ तुमच्यावर आली का, पुन्हा गप. हा, म्हणून माणसांनी ना नियोजन केलं पाहिजे. या आमचे बीडचे दादासाहेब मुंडे यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांनाही धन्यवाद. या विठ्ठल विठ्ठल म्हणून आपला विषय चालला होता, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि उदास पद्धतीने त्याचा वेच म्हणजे विनियोग उपयोग केला पाहिजे. आणि तशा पद्धतीने जर आपण जगलोत, बघा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला नजरांना पाठवला तरी महाराजांनी स्वीकारला नाही. जवळचे काही लोक म्हणले महाराज काय अडचण आहे, तुम्ही होण मागितलं नाही ते होण द्यायला लागले, घ्या ना. नाही म्हणले नको आम्हाला. अहो म्हणले राजे येत. तुकाराम महाराज म्हणले मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. मुंगी असला आणि राजा असेल तरी आम्हाला दोन्ही सारखेच आहेत, आम्हाला नको. बघा काय असं होतं. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि तशा पद्धतीने जर उत्तम प्रकारच्या व्यवहाराने जीवनामध्ये जर आपण धन जोडलं तर नक्कीच उत्तमची गती तो एक पावेल, तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, तो एक पावेल. उत्तमची गती तो एक
उत्तम भोगीला जीव खाणी उत्तमची गती तो एक पावेल तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. महाराज म्हणतात उत्तम गतीला तुम्ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी मानवी जीवनामध्ये तुम्हाला जर उत्तम गती प्राप्त व्हायची असेल तर काम सुद्धा चांगलं करावं लागेल, तेव्हा उत्तम गतीला प्राप्त होईल. शेवटी माणसं म्हणतात ना, काही लोक मरायच्या अगोदर किती त्रास होतो त्यांना, कसे कसे जातात. मग ते लोक म्हणतात नाही, यांनी लोकांचं वाईटच तेवढं केलंय, यांचं तसंच होणार. हे कर्माची फळं येतं. प्रत्येकाला कर्माची फळं कोणाला चुकलेली नाही. म्हणून उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा 4 खाणी आहेत. आपण त्या मानवी जीवनाच्या खाणीमध्ये जन्माला आलेला आहोत. तर मनुष्य जीवन ही एक चांगली खाण आहे. तर या खाणीने चांगलं काम केलं पाहिजे. नाही तर आता खनिज खाण, तेलाची खाण, गॅस भेटतोय का? इराक, इराण, तिकडं दुबई, अमेरिका युद्ध चाललंय तर तुटवडा झालाय. म्हणून सोन्याचे भाव सुद्धा कमी झाले. काल तर 1,41,40 कडे गेलं सोनं. मध्ये मध्ये बरंच झालं होतं. आता जोपर्यंत युद्ध चालू आहे तोपर्यंत ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्या. पण सांगता येत नाही अजून बी किती कमी होते आणि किती वाढते. सोन्याचं सांगता येत नाही. आता भावाचं तर कोणत्याच भावाचं कशाचंच काही सांगता येईना. बघा ज्याला जसं असेल तसं. आणि कधी काय होईल तेही सांगता येत नाही. सोन्याचं तरी काय काम का साधं राहिलंय का काय? आता विठ्ठल म्हणून भूत दया गायी पशुचे पालन ताहणेल्या जीवन वना माझी. भूतावर दया करा, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. माणसालाच शास्त्रीय भाषेमध्ये भूत म्हटले. काही काही माणसं जुने म्हणतात भूत लागलं. अरे भूत कशाचे? तर जिवंत भूत लागलेत माणसाला. काहीला घरातले लागलेत, काहीला दारातले लागलेत, काही समाजातले लागले. त्याच भूताने माणसाचं भूत केलंय. बरोबर आहे का नाही? एक आमच्या तिकडं साहेब होते पुण्याला. आपलं त्यांच्या बंगल्यावर गेलो, मोठे साहेब होते. ते म्हणले आई साहेब काय करावं? म्हटलं काय झालं? असं सिरियसली चेहरा बारीक, एवढा मोठा माणूस अधिकारी, बंगला मोठा. नाही हो म्हणे, फारच त्रास होतोय घरगुती. म्हटलं काय हो? नाही नाही म्हणले असं भूत लागलंय माणसाच्या पाठीमागं. आता म्हटलं साहेब भूत लागायला तुम्ही कुठे गेलते हो? अहो म्हणले 20 वर्ष झालं लग्नाला, त्या भूतानी त्रास दिलाय. बाहेरचे भूत कशाचे आहेत? हा बरोबर आहे का? काहीला पती, काहीला पत्नी. आणि तुम्हाला सांगू का, सध्या जगाच्या पाठीवर जिवंत माणसंच माणसाला त्रास देतात. बरोबर आहे का? बाकी काही राहिले नाही. ते भूत नाहीतच, ते सगळं साप खोटं. माणसाने म्हणाव मांजर आडवं गेलं अपशकून झाला, अजिबात नाही. माणूस माणसाच्या जीवनात आडवा गेला की त्याच्यासारखा दुसरा अपशकूनच नाही. माणसंच माणसाच्या जीवनात आडवेत. मग कोणाला जवळचे आहेत, कोणाला मित्र आहेत, कोणाला नातेवाईक आहेत, कोणाला भावकीतले, गावातले, समाजातले अनेक आहेत. कोण कोणाला आडवं कधी येईल ते सांगता येत नाही. सध्या माणसं त्याच्यावर फार टपून येतं. आणि अलीकडं नाना समाजाची परिस्थिती अशी झाली की तुमचं वाटोळं करण्यात आम्हाला समाधानी. तुमचं चांगलं जोपर्यंत चाललंय ना तोपर्यंत आम्हाला काहीच वाटत नाही. पण चांगलं चालणाऱ्या माणसाचं वाटोळं कधी होईल याच्यावर आम्ही टपलेलो आहेत. म्हणजे इतकी वृत्ती आमची चांगली झाली, कसं देव कल्याण करील आपलं. आम्ही किती कीर्तन सांगावतो, तुम्ही किती ऐकावात. तुम्हाला 2 वाक्य सांगू का? दुसऱ्याचं वाईट होईल हे आपल्या मनात सुद्धा आणू नका. देव आपलं कधीच वाईट करणार नाही. याचं नाव खरा परमार्थ आहे, बाकी नाही दुसरं. द्वेष, ईर्ष्या, मत्सर जरा थोडं सोडून द्या आणि चांगलं वागण्याचा, जगण्याचा, बोलण्याचा थोडा प्रयत्न करा जीवनामध्ये, तर काहीतरी होईल. म्हणून भूत दया गायी पशुचे पालन. माणसावर दया करा. एखादा पैशावाला असला त्यांनी गोरगरिबाला मदत करा. लग्नाचं काम असेल, शिक्षणाचं असेल, थोडी मदत करा. गायी
गाईचं पालन करा. गो माता ही आपल्या देशाची आई आहे. जन्मदाती आई वारल्याच्या नंतर त्या बाळाला जर आपण गाईचं दूध पाजलं तर ते बाळ जगतं. म्हणून गो माता आपल्या देशाची आई आहे. गाईचे पशुचे पालन करा. म्हणून आणि कृषीधन आणि ऋषीधन आपल्या देशाचं प्रतीक आहे. कृषीधन सुद्धा वाचलं पाहिजे, म्हणजे जनावरं बैल वगैरे हे सुद्धा. म्हणून भूतदया गायी पशुचे पालन ताहनेल्या जीवन वना माझी. आणि असं असेल तर मग मी कोणाचाच वाईट होत नाही. शांती रूपिण कोणाचा वाईट, शांती रूपिण कोणाचा वाईट, शांती रूपेण कोणाचा वाईट, शांती रूपेण कोणाचा वाईट. वाढवे महत्त्व वाढेलांचे, वाढवी महत्त्व वाढेलांचे, वाढवी महत्त्व वडिलांचे, वाढवी महत्त्व वडिलांचे. वाढवे महत्त्व जय हो. वाढेलांचे, वाढवी महत्त्व वाढेलांचे, वाढवी महत्त्व वडिलांचे, वाढवी महत्त्व वडिलांचे. उत्तमाचे गाते तो एक पावेला, उत्तमाचे गाते तो एक पावेला, उत्तमाचे गाते तो एक पावेला, तो एक पावेला, तो एक पावेला. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. आज या ठिकाणी परम आदरणीय परमपूज्य तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्यांनी आपलं उभं आयुष्य ग्रंथामध्ये लिखाणामध्ये आणि अध्यात्मामध्ये घातलंय. भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन अहोरात्र धर्माचा प्रचार प्रसार केला. आमचे आदरणीय लव्हितकर बाबा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आज लव्हितकर बाबांचं एवढं वय झालंय तरी पण अनेक ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावतात, तिथं जातात नक्कीच. आणि बाबांनी तुकोबारायांचा गाथा एवढा मोठा लिहिलेला आहे. PhD केलेलं व्यक्तिमत्व आहे, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सांगू का, माणसाकडं पैसा भरपूर येईल पण मेंदू कुठून आणणार? हा, मेंदू जन्मालाच यावा लागतो. काही लोकांकडं भरपूर पैसा आहे पण त्यांच्या घरातली पोरं हुशारच नाहीत. बरं का दादासाहेब, पैसा भरपूर आहे पण पोरच हुशार नाही. मेंदू कुठून आणतील? काही गरीब कुटुंबातली मुलं आहेत पण कलेक्टर आहेत, मेंदू आहे ना. आणि ज्याला गरिबी टोचती तीच माणसं आयुष्यात मोठी होतात. का ऊसतोड कामगाराची मुलं कलेक्टर होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात? गरिबी टोचली पाहिजे आणि गरिबी सरली पाहिजे. त्याची जाणीव कुठंतरी माणसाला झाली पाहिजे ना. म्हणून वाढवी महत्व वडिलाचे, वडिलाचं महत्व वाढवायचं. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. तुकाराम महाराज म्हणले कोणाचाच मी वाईट नाही. वाढवी महत्व वडिलाचे, वडिलाचं महत्व वाढवलं पाहिजे. पण काही मुलं असे बापाचं नाव घालवतात आणि काही वाढवतात. वडिलाचं महत्व वाढवण्यासाठी मुलं सुद्धा तशी जन्माला यावी लागतील ना. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुळात फळ गोड लागल ना, है की नाही? शुद्ध लागेल फळ, बीज शुद्ध लागेल तेव्हा फळ गोड लागेल. आता आंब्याचे दिवस आहेत सध्या, सगळीकडेच आंबे आहेत. मी पाहिलं येता येता बऱ्याच आंब्याला कैऱ्या आल्यात. त्याच्यातही गारपीट झोडप त्याचे त्यांनी पण पडल्यातच कैऱ्या पण आल्यात. आता आंबे प्रत्येक गावामध्ये आंबे येतं.
काही आंबे आंबट आहेत, कोईच आंबट म्हणजे बी. आता शुद्ध भाषेत बीज म्हटलंय आणि आपल्या भाषेत शेतकऱ्याच्या बी म्हटलंय. आता बी खराब लागल्यावर काय करतात? आमच्या तिकडे बी काही लोकांनी पेरलं, सोयाबीन पेरली, एकदा पेरलं उगवलं नाही, दुसऱ्यांदा उगवलं नाही, तिसऱ्यांदा उगवलं, म्हणले बीज खराब लागलं. शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं. पण सगळेजण लक्ष द्या, शेतीत पेरलेलं बी खराब लागलं, कंपनी खराब लागली. पुन्हा तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं, पण हे बी खराब लागल्यावर कळालं का नाही? माझ्याकडे बघितलं का? हे बी, या बियानी बऱ्याच ब्याचं वाटोळ केलंय. कळालं का नाही? हे बी का चांगलंय का म्हणतात? काही काही बी इतकं वाईट आहे. हरळीचं बी निघता निघत नाही, बदाड नांगरा ट्रॅक्टरने यांनी. बाबा आम्ही आमच्या संस्थानला सर्व ब्लॉक टाकले तरी त्या सांदीतून पण गवत येतच. मी त्याच्यावर अभ्यास केला. अरे म्हणलं काय हे गवत आहे बा, इतकं कसं लापट आहे? इतकं लापट असावं का? असावं लापट, पण इतकं हा? इतके ब्लॉक टाकलेत, परेशान मी. आणि आम्ही आपले कशाचे औषधं त्याच्यावर मारतो, पण जळता जळत नाही ना ते, इतकं लापट. कळालं का नाही? ही बीडची भाषा आहे बरं का, मराठवाड्यातली. बी बी कठीण आहे. आमच्या तिथं संस्थानला थोडी शेती आहे आणि असं बी पडलं थोडं बदाड. आपल्याकडे बदाडच म्हणतात का काय? मग बदाड पडलं. बदाड ते नांगरावाला नांगरत होता. मी त्याला म्हणलं अरे हे काढ बदाड. तो मला म्हणला ताई हे नसतं निघत. म्हणलं कसं निघत नाही? काढ. अहो त्यांनी नांगर लावला, बदाड काढायला गेलं, बदाड तर निघाला नाही, पण नांगराचा फाळ मोडला. काय काय बदाड इतके कठीण आहेत, प्रत्येक गावात येते बदाड. वाट लावली यांनी सगळ्या क्षेत्रातल्या ह्या बदाडांनी. हे तर दुरुस्तच होत नाहीत, पण यांनी बाकी नीट केले, पण हे दुरुस्त नाहीत. बदाड का साधे आहेत का? होय. तसं अजून मला त्या आंब्यावर सांगायचं बी. कैरी, काही कैरी आंबट, पण म्हटले पाडाला लागल्यावर जरा गोड होतील. मग आमच्यासारख्या लवितकर बाबा आमच्यासारख्याला रस खायला बोलवतात लोक, पुरणपोळ्या आंब्याचा रस जावायला बोलवतात. पुन्हा एक आंबा आहे, प्रत्येक गावात ठराविकच लोणचेचे आंबे आहेत बरं का. प्रत्येक गावात, कुठल्या राज्यात जा बरं का, प्रत्येक गावात ठराविकच लोणचेचे आंबे. कस काय? कुठल्याही आंब्याचं लोणचं घातलं तर लोणचं नासतं. त्याचं एक गणित आहे, त्या माता माऊल्यालाच माहिती. बरोबर आहे का माऊल्यांनो? मीठ मसाला कसा घालायचा. काही गावामध्ये ठराविकच गोड आंबे आलेले असतात. मग ते काय म्हणतात, 50च कैऱ्या द्या बरं का, पण द्या बरं का, आम्हाला लोणच्याला तेवढं ठेवा, नाही तर लोणचं नासतं. हे झालं हे. आता ह्या झाल्या 2 जाती आंब्याच्या, अजून तिसरी शेपाट. शेप्या माहिती का नाही इकडं? हा का म्हणलं नाही शेप्या तुमच्याकडं? शाप्या आंबा. शाप्या आंब्याचं बी पुन्हा वेगळंच. आमच्या महासांगवीला आईसाहेब संस्थानवर एक गोड आंब्याचं झाड आणि एक शाप्याचं आमच्या बैठकीच्या मागे. आणि शाप्या आंब्याला, गोड आंब्याला वर्षातून 25च कैऱ्या येतात अशा मोठ्या. आणि शाप्या आंब्या बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर कैऱ्या. ते आमच्या आईने काय केलं, बुडातूनच ते झाड तोडलं. मला जरा वाईट वाटलं. म्हणलं मातोश्री झाड का तोडलं? ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं. मला असं न कळायला काय PhD आहे? नाही म्हणले ते कसं आहे, ते शेप्या आहे. म्हणलं मग शेप्या असलं म्हणून काय झालं माताजी? नाही म्हणलं अहो ते शेपाट आहे, खायला चवदार नाही. म्हणलं पिकल्यावर नाही हे मुळातच इतकं बेकार आहे. म्हणले पिकलं तरी त्याचा वाद जात नाही, इतकं शेपाट आहे. मग म्हणले असं करून त्याचा रस करू, रस बर का दादा, रस करू म्हणले. रस केला. म्हणले ज्यूस सारखा पटापट पिऊन घेऊ. म्हणले घ्या पिऊन. अहो म्हणलं रस सारखा जरी ज्यूस सारखा पिलं तरी ढेकर सुद्धा शेपाटच. मी कशाचं सांगितलं? आंब्याचं आहे का नाही? अहो आंब्याचं नाही, माणसाचं आहे. काय बघता माझ्याकडं?
रसाच्या तरी कामाला या, लोणच्याच्या तरी या, निवळ शेपाट बनू नका जीवनात जन्माला आलात तर. कशाच्या तरी कामाला या हो, देशाच्या, धर्माच्या, देवाच्या, समाजाच्या. निवळ स्वतःसाठी तर कोणी जगतं. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. जाऊ देऊ, काही इतिहास होत नाही त्यांचा. दुसऱ्यासाठी करा, स्वतःसाठी मुलं बाळ बंगला, किती प्रॉपर्टी कमवा, काही नाही. लोकांसाठी काय केलं हे सांगा. आणि दुसऱ्यासाठी जे करतात त्याचा इतिहास होत असतो. म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आणि जो दुसऱ्यासाठी करतो त्याचंच नाव समाजामध्ये होतं. वाढवी महत्व वडिलाचे. जो दुसऱ्यासाठी करतो त्याचंच महत्व समाजामध्ये वाढतं. विठ्ठल 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 परोपकारी नेने परनिंदा परोपकारी नेने परनिंदा नेने परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणून परोपकार करायचा. दुसऱ्यासाठी जे उपकार करतात त्यांचं नाव जगामध्ये, समाजामध्ये अजरामर होत असतं. म्हणून परोपकार करायचा, वडिलाचं महत्त्व वाढवायचे, परनिंदा करायची नाही. परस्त्रिया आई बहिणी समान समजायचं, हेच खरं वडिलाचं महत्त्व आहे. म्हणून उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. म्हणून देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. हेच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आश्रमाचं फळ आहे. आणि हे तुम्हाला आम्हाला आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. कोणत्या देवावर प्रेम करा, चारी धाम यात्रा फिरा तुम्ही, पण लांबून दर्शन. महाराष्ट्राच्या मातीतला एकच देव आहे, पांडुरंग परमात्मा. फक्त त्याचं दर्शन पायावर डोकं ठेवून आहे. म्हणून आमचा पांडुरंग परमात्मा. जो वेदालाही कळला नाही त्या देवाची वारी करा, उत्तम गतीला प्राप्त व्हाल. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हो कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तो निरगुणी विको द्या विको. कसा प्रगटला सावितेवर, निराकार तो निर्गुणईश्वर. कसा प्रगटला सावितेवर, उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. पंढरीचा. अरे तिकडे जोरात टाळ्या द्या एकदा. अशा आमच्याकडं 55 मुली शिकत आहेत. 55 असे लेकर. आताच्या काळात मुली सांभाळणं रिस्क आहे, पण नाही घ्यायची तर घ्यायची तरी कुणी. मग घ्यावा तर लागेलच ना. कसं करावं लागेल?
होय बाबा, आहे समाजामध्ये पण करावं तर लागेल. मारुती उगलमुगले साहेब मुंबईवरून आले काय, तिकडच बसले त्याच्यामुळे लक्षात येईना. आणि तब्येत जरा सुधारली काय? हा, ते कसं होतं, माणूस येतो जर याच्यात आलं तर लक्षात येतो. आता काही लोक म्हणतात काहीचेच नावं घेतात, काहीचे घेत नाहीत. काहीचे घेतात म्हणजे ते नेहमी भेटतात म्हणून लक्षात राहतात. तुम्ही आवसा पुण्याला आल्यावर कसं काय व्हायचं? म्हणून आम्ही या भागात आल्यावर येत जा दरवेळेस, मग सगळ्याचे चेहरे लक्षात राहणार. हा, आमोशा पुण्याला येऊ नका, नाही तसे सगळेच येतात. आपलं या नाशिक जिल्ह्याचं सिन्नर तालुका असेल, फार प्रेम आहे मला. कायम लोक म्हणतात तुम्ही या भागात नेहमी जातात. तुम्हाला वाटत असेल 10 ते 12 कीर्तन, मी वेळेच्या पुढं जाणारच नाही. मुळातच कीर्तन 10:30 पावणे 11ला सुरू झालं. काही लोक घड्याळ पाहत असतील, पण घड्याळाकडे पाहू नका. मी घड्याळाच्या पुढं जात नाही, घड्याळ पाहत नाही. म्हणजे तरी पण वेळ करायचा नाही, आवरायचं. सगळ्यांनी वर हात करा, करा भजन. विठोबार खुमाई, 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 विठोबार विठ्ठल 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 आमचे बंधू शामराव भाऊ गीते यांनी जो कार्यक्रम ठेवला, मी सांगितलं सुरुवातीलाच, पेट्रोल पंपाचा वर्धापन दिन. दुसरी गोष्ट, त्यांनी छोटा बंगला बांधलाय, त्याची वास्तुशांती. आणि मातोश्री चंद्रभागाबाई मारुती गीते या आई वडिलाची 75वी साजरी करायची आहे. तिथं ती तुला करायची मायबापांची. हे सगळा कार्यक्रम शामराव भाऊ गीते यांनी ठेवलाय. त्यांना खरं मनापासून धन्यवाद. आणि त्या माता पित्यांना सुद्धा इथून पुढं निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभावं. गीते शामराव भाऊ गीते, मी संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, श्री संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करेल
की शामराव भाऊ गीते यांचा संसार पुन्हा एकदा साधू संतांच्या आशीर्वादाने असाच गोकुळासारखा हो, त्यांना ईश्वराने चांगलं काम करण्यासाठी पुन्हा एकदा उदंड चांगलं आयुष्य लाभावं. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमच्या सोनोसीचे भाऊसाहेब दादा, त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली. भाऊसाहेब गीते, कोणाचाही मालाचं काही होतं पण त्यांच्या टोमॅटो कधीच जात नाहीत. काय कला आहे ते अजून माहीत नाही. त्यांच्या काबूदादापासून आम्ही त्यांच्याकडे जातो. तसेच आता आलेले आमचे PSI गीते साहेब, हां, दत्तू भाऊ आंधळे PSI, ते पण मला भेटले. सगळ्याला मनापासून धन्यवाद. परिसरामध्ये सिन्नर तालुका, संगमनेर तालुका, सोनूशी, दापूर, दोडी, चापडगाव, झालं का? सगळ्यांना मनापासून धन्यवाद. म्हणून सर्वांचं, तुमच्या प्रत्येकाचं जीवन सुखी हो, हीच भगवान बाबाला प्रतिज्ञा आणि प्रार्थना. आपल्या सगळ्याचं आयुष्य सुखी व्हावं असो, आणि हेच खऱ्या अर्थाने ग्रस्त आश्रमाचं फळ आहे. तुका मनेची आश्रमाचे तुका मनेची आश्रमाचे फळ. वैराग्याचे परमपद बळ वैराग्या परमपद वैराग्याचे परमपद हरी
ब्रह्मचर्य आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रमाचं म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम हे 4 आश्रम आहेत. ग्रस्त आश्रमाचं खरं हेच फळ आहे परमपद बळ वैराग्याचे. कसं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, भूतदया गायी पशुचे पालन, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. हेच आश्रमाचं फळ, बस बाकी काही नाही. हे खरं ग्रस्त आश्रमाचं फळ आहे. आपण कीर्तनाची सेवा पाहिजे तेवढी केलेली आहे. पुन्हा एकदा शामराव भाऊ गीते यांना मनापासून धन्यवाद देऊ की जिवंतपणी त्यांनी त्यांच्या आई वडिलाचा अमृत महोत्सव साजरा केला. हीच खरी आई वडिलासाठी केलेली सेवा. आणि आम्ही तर त्याच मताचे आहेत. गेल्यावर फार मोठे सोहळे करण्यापेक्षा मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत केलेलं बरं. आज तुम्ही असा नाही तर आम्ही असा, आपण आई वडिलांमुळेच इथे आहोत आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांचा सोहळा पाहणं, मला वाटतं याच्यासारखा आशीर्वाद कुठेच नाही. अनेक डिग्री आहेत पण संस्काराचं विद्यापीठ जन्मदाते आई वडील आहेत. आमचे हरिभक्त परायण वैष्णव महाराज साबळे यांचं सुद्धा 15 मेला शिबिर आहे. कुठं? दापूरलाच 15 मेला शिबिर आहे. त्या शिबिरासाठी बालसंस्कार शिबिर आहे, हजर राहा. हा वैष्णव म्हणजे कोण होणार? महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये तो होता. आणि महाराष्ट्रातून तुम्हाला सांगू का सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. तसं सोनी मराठी वाहिनीने कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यात परीक्षक म्हणून महाराष्ट्रातून आमची निवड झाली होती, जज म्हणून. हे भगवान बाबाची पुण्य आहे. आपल्याकडं काय आहे? लवितकर बाबा आताची तर आमच्या यशोदाताईने मृदंग वाजवला, इकडूनही वाजवलं तरी 33% आमचं बिल पास व्हायनं. करावं काय? काय करावं? लई मोठा होय दादासाहेब. हा, आमचं 33% आरक्षण म्हणले महिलाचं तिकडं व्हायचंय. सगळ्या आम्ही हळद लावून पिवळ्या होतं, पण ते झालं काय? आता काय जसं असेल तसं तांत्रिक अडचणी काही का असणार. पहिल्यापासूनच आता थोडंसं आहे आम्हाला मागच्या हातीच, त्याला काय करावं? जे जसं असेल तसं असेल. पण एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये सुद्धा स्त्रियांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. आणि याच्या पुढं जाऊन सांगू का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं म्हणून इथं कीर्तनाला उभा राहता आलं. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, जय जवान जय किसान आणि जय संविधान. त्याच्यावर आपला देश चालतो. महिला मंडळ आहे ती संधी समजून प्रत्येकीने आपापलं घर, कुटुंब, समाज व्यवस्था, राष्ट्र, धर्म हा सांभाळायचा, बाकी काही नाही. पुन्हा एकदा गीते परिवाराला मनापासून धन्यवाद. आम्हाला या ठिकाणी बोलवलं कीर्तनासाठी. अशीच आपली भरभराट ठेवून सदैव साधू संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहोत आणि तुमच्याकडून अध्यात्माची सेवा घडो. याच ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली